ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यशाला शॉर्टकट नाही, कष्टाशिवाय यश नाही, अशीच काही यशोगाथा संध्याच्या बाबतीत झाल्याचे म्हणावे लागेल। गरिबीवर मात करत संध्याने पहिल्याच प्रयत्नात मेट्रो ट्रेन ऑपरेटरची बाजी मारली। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील दीपकवाडी येथील संध्या दीपक हिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे। यामुळे शिराळा तालुक्यासह जिल्हाभरात कौतुक होत आहे। संध्या दीपक हिने MMRD मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत बाजी मारली। त्यामध्ये मेट्रो ट्रेन ऑपरेटर पदी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे। तिचे परिसरातून कौतुक होत आहे। शिराळा तालुक्यातील एळापूर दीपकवाडी ग्रामस्थांकडून तिचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी सभापती हनुमंतराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी भगवान लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। गरिबीतून परिस्थितीवर मात कशी करावी हे संध्याकडून मुलांना प्रेरणा घेण्यासारखे आहे। संध्याची आई ही शेतमजुरी करते तर वडील बांधकाम कामगार यांच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करतात। संध्याची घरची परिस्थिती खूप हालाकीची असून अतिशय जिद्दीच्या जोरावर तिने हे पोस्ट काढली आहे। ज्यावेळी तिचा निकाल लागला त्यावेळी तिच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू अनावर झाले। संध्याला अजून 3 बहिणी आहेत। जमीन कोरडवाहू असल्याने वडील भीमराव दीपक यांनी प्रसंगी चिरा वाळूच्या गाड्या खाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला। तर संध्याची आई मनीषा दीपक यांनी घरकाम करत रोजगारातून पती भीमराव दीपक यांना संसारात मदत केली। मुलगा नाही याची खंत न बाळगता दोघे पती पत्नींनी मागे न वळून पाहता मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करतात। थोरली मुलगी संध्या ही आहे। संध्याने जिद्द व चिकाटीने घवघवीत यश संपादन केले असून या विभागातील ती पहिली महिला ट्रेन ऑपरेटर ठरली आहे।